ज्यावेळी एससी आरक्षण पडलं नगराध्यक्ष पदाचं, त्यावेळी सर्वांच्या समोर एकच चेहरा येत होता की महेश सलवादे नगराध्यक्ष होणार, महेश सलवादे नगराध्यक्ष होणार म्हणून. पण हे ज्यावेळी सर्वे वगैरे ग्राउंड रिपोर्ट सगळा केला त्यावेळी सुद्धा एक नंबरला त्या सर्वे रिपोर्ट मध्ये मी होतो. पण हे विरोधकांच्या लक्षात आलं की जर आपली निवडणूक लागली तर महेश सलवादे हा निवडून येणार आणि नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादीचा चेहरा येणार. म्हणून विरोधकांनी खेळी केली की मागच्या वेळी ओबीसी मधून लढलेल्या उमेदवार म्हणजे जे गंगाधर हिरेमठ म्हणून जी व्यक्ती होती त्यांचा ओबीसी मधून मागच्या वेळी निवडणुकीत त्यांनी लढले होते आमच्या नगरसेवक हारूनभाई सय्यद यांच्या विरोधात आणि त्यांचा पराभव झाला होता त्या निवडणुकीत. त्या माणसाचा दाखला परत बेडा जंगम म्हणून काढला आणि एससी मध्ये त्यांनी निवडणूक लढवणार आहेत म्हणजे मला टॅकल करण्यासाठी गणितमध्ये जातीवाद कसं होईल, जातीय ध्रुवीकरण कसं होईल याच्यासाठी प्रयत्न करण्याचं काम त्या लोकांनी केला. मग मुश्रीफ साहेबांनी मला त्यावेळी बोलून घेतलं की बाळ काय परिस्थिती आणि काय तुझं काय म्हणणं आहे. मग माझं काय म्हणणं म्हटलं, माझं दैवत तुम्ही आहे, मला राजकीय जन्म मुश्रीफ साहेबांनी दिलाय. मला आई वडिलांनी माझा जरी जन्म दिला असेल तर पण माझा जन्म जो राजकीय जन्म जो आहे ते हसन मुश्रीफ यांनी मला दिलाय आणि जो तो निर्णय तुम्ही घेशील तुम्हाला मान्य आहे म्हणून मी मुश्रीफ साहेबांना त्यावेळी सांगितलं होतं. मग मुश्रीफ साहेबांनी सुद्धा त्यावेळी राजकीय प्राप्त परिस्थिती बघितली, जर त्यांनी बेडा जंगम दिलं तर आपल्याला बेडा जंगम द्यायला लागेल असं त्यांची भूमिका झाली आणि त्या भूमिकेसह आणि पक्ष संघटना जो निर्णय घ्या त्या निर्णय बी मान्य करण्याचा भूमिका घेतली. मला सर्व आमच्या पक्षातील किरण असेल, जोशी साहेब असतील, राजू अण्णा असतील या सर्व ज्येष्ठ मंडळींनी पण समजावून सांगितले की काय परिस्थिती आहे किंवा बाळूदांनी पण सांगितले की जर त्यांनी एसटी दिला तर महेश सलवादेशिवाय दुसरा देणार नाही ही हसन मुश्रीफ साहेबांची भूमिका होती आणि त्या भूमिका मला त्यांची पटली होती त्यावेळी राजकीय प्राप्त परिस्थितीनुसार म्हणून मी ती मान्य केली होती. मग त्यांनी काय केलं, तो दाखला बेडा जंगम काढला. भोगस दाखला काढण्याचं पाप जर कोणी गडिंग्लज शहरात केलं असेल तर हे मागील ती जी आमची विरोधी पार्टी आहे त्या विरोधी पार्टीनं काम केलं. त्यामुळे ना इलाज असो तर आमच्या ज्या लिंगायत समाजात ज्याला दैवत मानलं जातं, ज्याला माणसाचं स्वामी म्हणून पूजा केलं जातं, जे महेश तुर्भटमठ निर्व्यसनी सर्वात मिळून मिसळून राहणारा गडिंग्लजचं एक विजन असणारा माणूस, जो ज्या माणसाला खरोखर त्यांचं म्हणणंच पहिलं भाषण असं होतं की मी शिवपूजा करतो आणि मला गडिंग्लजच्या लोकांची पूजा करायची आहे, त्या माणसाला ह्या खुर्चीवर बसवण्याचा मान मिळाला आणि बहुमतानं त्यांनी मला वाटते महाराष्ट्रात 1 नंबरला काय 2 नंबरला त्यांनी मतदान घेऊन निवडून आले. आणि जी लोकनियुक्त नगराध्यक्षांची खुर्ची जी होती ती लोकनियुक्त म्हणजे लोकांच्या निवडून आलेली ती खुर्ची होती, त्यामुळे त्या खुर्चीवर बसण्याचा मान त्यांना लोकांनी दिला होता. हे काय कोण मुश्रीफ साहेबांनी दिलं, त्यांना उमेदवारी जरी दिला असलं तर पण गडिंग्लजच्या जनतेला ठरवलं होतं की त्यांना नगराध्यक्ष करायला म्हणून त्या लोकनियुक्त खुर्चीवर त्यांनी बसले होते. त्या खुर्चीवरून उतरवण्याचं सुद्धा पाप जर कोण केलं असेल त्या हे विरोधी पार्टीच्या लोकांनी हे पाप केलं आहे. त्यामुळं जी घटना घडलेली आहे गडिंग्लज शहरात पहिला दलित समाजावर अन्याय करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर त्या विरोधी पार्टीने केलं आणि आज लिंगायत समाजाचा चांगला माणूस ज्याला दैवत्व मानतो आम्ही त्या माणसाला जर उतरवण्याचं पाप जर कोणी केलं असेल तर ह्या विरोधी पार्टीने केलं. म्हणजे जातीवाद पेरण्याचं काम जर गडिंग्लज शहरात कोण केलं असेल, आपण सर्वजण म्हणतोय कोल्हापूर जिल्ह्यात आपण जन्माला आलोय, शाहू फुले आंबेडकरांचा विचार घेऊन जाणारे आपण माणसं आहे, त्या गडिंग्लज शहरात हे करण्याचं पाप या लोकांनी केलंय. आणि जे पाप कुणी केलं, ज्या मागच्या राष्ट्रवादी काँग्रेसला ज्या पार्टीतनं आमिष काही मिळाल्यावर पार्टीतनं फुटून जाऊन माणसानं जी सत्ता आमच्या पाडली राष्ट्रवादीचे त्या माणसाने केलं आणि आता हे पाप कुणी केलं तर त्याच माणसाने केलं ज्याचं माणसाचं डिपॉझिट जप्त झालंय. म्हणजे ज्या माणसाचा महाराष्ट्रात 1 नंबरला मतदानात निवडून आले होते त्या माणसाला निवडून पाडण्याचं खुर्चीवरून उतरण्याचं हे पाप केलंय. पण निश्चितच मी आजही सांगतो की त्या लोकनियुक्त खुर्चीवर मी बसणार नाही म्हणून आज सांगितलेलं आहे, मागाशीच मी जाहीर केलाय. गडिंग्लज शहराची आता नाही इलाज असो मला मुश्रीफ साहेबांनी भरपूर दिलाय, माझ्यासारख्या कार्यकर्त्याला नगरसेवक पद दिलं, मी गडिंग्लज शहरात सगळ्यात हायस्ट मतांनी निवडून आलो, त्याच्यानंतर मला उपनगराध्यक्ष केलं आणि आज मला ह्या गोष्टीचा आनंद वाटत नाही कारण की माझ्या पक्षाचा माणूस या खुर्चीवर उतरला, ह्या गोष्टीचं मला खंत वाटते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कारण की एक चांगल्या माणसाला उतरवण्याचं पापीने केलंय. आणि जो माणूस खरोखर गडिंग्लजसाठी ग्रीन सिटी व्हावं, आता बंद पडलेली मधुश्रीची शाळा चालू करण्यात असेल किंवा गडिंग्लज धूळ मुक्त करण्यात म्हणजे एक चांगला विजन असलेल्या माणसाला हे उतरवायचं पाप केलंय. ते निश्चितच आता माझं ह्या सर्व आमच्या पक्षातील ज्येष्ठ लोकांनी मला सांगितलेलं आहे की ह्या विजननुसार तू काम कर म्हणून सांगितलेलं आहे आणि आम्ही महेश तुर्भटमठ साहेबांचे जे विजन आहे ते डोळ्यासमोर ठेवून गडिंग्लजचा विकास कसं जास्तीत जास्त होईल या दृष्टीने आम्ही काम करणार आहे. आणि मी आज सर्व लोकांना आव्हान सुद्धा केलंय की नाही आम्हाला कुठलाही हार तुरे गुलाल बिलाल फटाकड्या बिटाकडे कुठलेही आम्ही शुभेच्छा स्वीकारणार नाही कारण की हे जर माझ्या व्यक्तिगत मला जर ती खुर्ची मिळाली असेल, खुर्चीचा मोह भरपूर जणांना असेल पण मला खुर्चीचा मोह नाही कारण की खुर्ची म्हणजे सर्व नाही, गडिंग्लज लोकांची सेवा करायची आम्हाला आणि चांगल्या माध्यमातून सेवा करायचं आहे. आणि जी मंडळींनी हे जातीवाद करण्याचं गडिंग्लज शहरात काम केलं आहे त्या लोकांना निश्चितच गडिंग्लजची जनता ही त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार आहे आणि जागा दाखवलेली आहे पण अजूनही त्यांना कळत नसेल तर ह्याच्यापेक्षा वाईट काय असेल. निश्चितच लोकशाहीत आम्हाला विश्वास आहे, लोकशाहीवर विश्वास ठेवणारी आम्ही माणसं आहे आणि
दाखला हा वैध ठरला असा आम्हाला आत्मविश्वास आहे. निश्चितच वैध ठरणार आहे. आणि ज्या दिवशी महेश तुर्भटमठ साहेब येतील, आता मला वाटतं 1 तासभराने जरी निकाल लागला की महेश तुर्भटमठ वैध आहे, तर मी इथनं खुर्ची सोडून माझ्या उपाध्यक्षाच्या केबिनमध्ये जायला तयार आहे. म्हणजे मुश्रीफ साहेबांचा आणि नेतृत्व पक्षाचं मी नेतृत्व मानणारा कार्यकर्ता आहे. त्यामुळे निश्चितच तो दाखला वैध ठरल्या नगराध्यक्ष म्हणून परत त्यांनी यावं असं आमची अपेक्षा, आणि गडिंग्लजची जनतेची सेवा त्यांनी करावं अशी आमची अपेक्षा त्यांच्याकडे आहे. सगळ्यात मोठं जर आज खंत कुठल्या गोष्टीचं असेल तर आज आम्ही मुश्रीफ साहेबांना फोन करू शकलो नाही की मी आज या म्हणजे एवढ्या मोठ्या गडिंग्लज शहराचा प्रथम नागरिक म्हणून मला बसायची संधी मिळालेली आहे, पण ते मी आज मुश्रीफ साहेबांना फोन करून सांगू शकत नाही की साहेब मी आज पदभार घेऊ शकतो. म्हणजे एवढा आमच्यावर ही वाईट वेळ असल्यासारखं आहे. म्हणजे एका बाजूला ज्या माणसानं आम्हाला उभा केलंय त्या माणसाला मी फोनही करू शकत नाही की आज या खुर्चीवर मी बसलोय. 2 दिवसामध्ये उच्च न्यायालयामध्ये आपण जातो. निश्चितपणे आम्हाला साहेब वाटतंय की आमच्या बाजूने निकाल, सत्याच्या बाजूने निकाल निश्चितपणे लागला. कारण महेश हा आमचा असा माणूस आहे, महेश तुर्भटमठ, की त्यानंही सांगितलं की बसवेश्वर माझ्या पाठीमागे आहे, काळभैरव माझ्या पाठीमागे आहे. त्यामुळे आणि सत्य आमच्या बाजूने आहे आणि ते लोकनियुक्त आहे. कुठून तरी राजकारणात इकडनं तिकडनं अशातला भाग नाही. लोकांनी अगदी उत्स्फूर्तपणे त्याला निवडून दिलेला आहे. त्यामुळे निश्चितपणे सत्याच्या बाजूने न्याय मिळेल याची आम्हाला निश्चितपणे खात्री आहे. आणि हा निकाल ज्यावेळी साहेब लागला त्यावेळी प्रत्येक नगरसेवकाला सुद्धा वाटलं की चुकीच्या पद्धतीचा निकाल लागला. प्रत्येकाला थोडंसं वाईट वाटलं, थोडेसे वेगळ्या मनस्थितीमध्ये पण सगळे नगरसेवक होतो. पूर्णपणे आमच्या घरात माझ्या आईला काही कळत नाही राजकारण, पण माझ्या मम्मीनं सांगितलं की त्या खुर्चीवर बसू नकोस म्हणून सांगायला. तेवढा माणूस चांगला आहे, कारण दररोज आमच्या दारातनं जाणार माणूस ह्याला हत्ती बसून पूजा करायला जातोय. म्हणजे आमच्या आईनं पण सांगितलं, म्हणजे लोकांना मान्य झालेलं नाही. लोकांनी जो कौल दिला होता तो ह्यांना स्वीकारायची मानसिकता नाही यांची. म्हणजे ह्यांना सत्ता स्वतःच यांच्या घरात पाहिजे, यांच्या पोरांना पाहिजे, यांच्या नवऱ्यांना पाहिजे, यांच्या वडिलांना पाहिजे. म्हणजे सर्वसामान्यातले लोक हे झालं, विस्थापित लोक एकडा खुर्चीवरून बसला तर ह्यांना आवडत नाही. खुर्ची सत्ता ह्याच्या पलीकडे ह्यांनी कधी विचार केलेला नाही. लोकनियुक्त असलेले हे आणि सर्वसामान्य सर्वमान्य नगराध्यक्ष असलेले महेश तुर्भटमठ यांना एक सज्जन माणूस असताना सुद्धा पाय उतार व्हावं लागलं. काही काळासाठी का असेना पाय उतार व्हावं लागलं. आणि अशा या पार्श्वभूमीवर तरी सुद्धा एक चांगला व्यक्ती, एक चांगलं व्यक्तिमत्व त्या समाजातला महेश सलवादे साहेब यांनी आज तो पदभार स्वीकारला. आणि येत्या काळामध्ये नगराध्यक्षांची जी महेश तुर्भटमठांची जी स्वप्न होती ती पूर्ण करण्याचा मानस त्यांनी आज इथं बोलून दाखवला. आणि सगळ्यात महत्वाचं एवढं मोठं मन त्यांनी महेश सलवादे यांनी दाखवलं की लोकांनी निवडून दिलेले त्या खुर्चीवर मी स्वतः जरी माझ्याकडे आज प्रभारी पद आलं असलं तरी सुद्धा मी त्या खुर्चीवर बसणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली. आणि गडिंग्लजकरांना एक चांगला संदेश दिला, एक समतेचा संदेश दिला. आणि या संदेशाचं मी पहिल्यांदा कौतुक करतो. आणि त्यांच्या दाखवलेल्या मोठ्या मनाचं, कारण ज्या वेळेला मुश्रीफ साहेबांनी सुद्धा त्यांना नगराध्यक्ष पदाची ऑफर दिली होती त्यावेळेला सुद्धा त्यांनी सांगितलं होतं की अशा पद्धतीनं हे जर झालं तर मला मुश्रीफ साहेबच माझा नेता आहे, मला त्यांनी नगराध्यक्ष केलं काय आणि नाही केलं काय अशी भूमिका त्यावेळेला महेश सलवादेंनी घेतली होती. आणि त्याला त्या शब्दाला ते आजपर्यंत जागत आले. आणि आज त्यांना ते प्रभारी पद त्यांना मिळालेलं आहे. त्यांनी येत्या काळामध्ये गडिंग्लजकरांची जी स्वप्न आहेत ती पूर्ण करतील अशी मी आशा बाळगतो.